अनेकांच्या मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश सोहळा। भाजपमध्ये मोठे इनकमिंग होईल। मिलिंद देवरांच्या राजीनाम्यानंतर बावनकुळेंचा दावा। व्यक्तिगत स्वार्थासाठी विचार सोडणं चुकीचं, मिलिंद देवरांच्या राजीनाम्यावर रोहित पवारांची प्रतिक्रिया। शिवसेना आणि धनुष्यबाण आमचा, आम्हाला वेगळा पक्ष काढण्याची गरज काय? राऊतांच्या टीकेला संजय शिरसाटांचं प्रत्युत्तर। 16 तारखेला ठाकरेंची होणारी पत्रकार परिषद म्हणजे डोंबाऱ्याचा खेळ। काल कल्याणमध्ये डोंबाऱ्याचा खेळ झाला, आता वरळीमध्ये होणार। आमदार संजय शिरसाट यांची उद्धव ठाकरेंवर टीका। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये शिंदे गट आणि भाजपमध्ये रस्सीखेच। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर भाजपचाही दावा कायम, तर शत्रूला पराभूत करण्यासाठी आम्ही एकत्र असल्याचं निलेश राणेंचं वक्तव्य। केंद्रीय मंत्री नारायण राणे पाठोपाठ माजी खासदार निलेश राणेंचा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर दावा। मागायचा अधिकार आम्ही गमावलेला नाही, मिळवलेला आहे, निलेश राणेंचं वक्तव्य। कोकण प्रादेशिक पक्षाकडून रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या उमेदवारीची घोषणा। शकील सावंत यांना उमेदवारी जाहीर। मुस्लिम उमेदवार दिल्यानं लढत रंगतदार होणार। नाशिकच्या सातपूरमध्ये हॉटेल डेमोक्रेसी इथं महायुतीच्या बैठकीचं आयोजन। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीसाठी समन्वय बैठक। नाशिक जिल्ह्यामध्ये महायुतीचे 15 पैकी 13 आमदार यांची उपस्थिती। हिंगोलीतील महायुतीच्या निर्धार मेळाव्याला पालकमंत्री अब्दुल सत्तारांसह पदाधिकाऱ्यांनी फिरवली पाठ। महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्यानं लावलेल्या खुर्च्या पुन्हा उचलण्याची आयोजकांवर वेळ। कुणाचीही जात काढणं आपली संस्कृती नाही, सामाजिक स्वास्थ्य बिघडणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यायला हवी। मावळ्यांच्या जातींचा उल्लेख केल्यानं बावनकुळेंचा भुजबळांना सल्ला। भुजबळ आणि पिस्तूल विकायचा धंदा सुरू केलाय का? मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी भुजबळांची चौकशी करावी, नाहीतर मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना परिणाम भोगावे लागतील, जरांगे पाटलांचा इशारा। आमचा गनिमी कावा आता बघू द्या, बघा मग मराठ्यांचा गनिमी कावा काय असतो, मनोज जरांगे पाटील यांचं भुजबळांना उद्देशून वक्तव्य। भुजबळांना आता डोकं राहिलं नाही, ते कामातून गेले आहेत। भुजबळ मंत्रिमंडळ आणि राज्याला कलंक, जरांगे पाटलांचा जोरदार हल्लाबोल। बीडच्या निपाणी जवळका गावामध्ये जरांगे पाटलांचं जंगी स्वागत। गावात जरांगे पाटलांच्या कुणबी प्रमाणपत्राचंही वाटप। मराठा समाजाच्या सर्वेक्षणासाठी पुणे मनपाची टीम सज्ज। मनपाच्या 1000 कर्मचाऱ्यांवर सर्वेक्षणाची जबाबदारी, प्रत्येकी 15 कर्मचाऱ्यांमध्ये एका पर्यवेक्षकाची नियुक्ती। कोल्हापुरातील जयसिंगपूरमध्ये राजेश टोपेंनी शिंदे गटाचे आमदार राजेंद्र यड्रावकरांची घेतली भेट। दोघांमध्ये बंद खोलीमध्ये जवळपास तासभर चर्चा। यड्रावकर यांना पवार गटात आणण्याचे प्रयत्न असल्याची सूत्रांची माहिती।